स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूतसाठी आता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. ऑनलाईन अर्ज कसे करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी या योजनेची पात्रता व लागणारे कागदपत्रे आपण पाहू. सर्वात आधी पात्रता. वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील पदवी व कॅम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा आदिवासी असणे म्हणजेच डोमिसाईल आदिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आता कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट व बँक खाते याची तपशील म्हणजेच पासबुक किंवा कॅन्सल चेक. आता हे अर्ज 7 ते 13 सप्टेंबर दरम्यान आपण यांच्या ऑनलाईन पोर्टलवर करू शकतो. ते कसं करायचं चला पाहू. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर यायचं. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे त्यांची ऑफिशियल पोर्टल आहे, पण इथे पाहू शकता. इथे सर्व माहिती आपल्याला इथे भेटून जाईल. इथे आपण मराठी भाषेत पण फॉर्म भरू शकतो. इथे आपण मराठी भाषा जर केली तर इथे मराठी भाषेत आपल्याला सर्व माहिती वाचायला दिसेल. यात आता पात्रता इथे अजून डिटेलमध्ये आपल्याला इथे दिसून येईल की पात्रता काय काय असणार आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आधार कार्ड असावे व त्याचं नाव बँक खाते संलग्न खाते असावे असे माहिती इथं आहे. व इथं आता याचे फायदे, जर तुम्ही योजना दूतमध्ये काम केलात तर तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत. प्रत्यक्ष कामाचा अनुभव, सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी, विद्यावेतनातून युवकांना आर्थिक सहाय्यता, शिकण्याबरोबरच कौशल्य विकास असे अनेक आता आपले फायदे या योजनेद्वारे होणार आहेत. आता इथे अर्ज कसं करायचं तर इथे सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी इथे एक ऑप्शन दिसेल. इथे ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नोंदणी इथे क्लिक केल्यानंतर यूथ हा ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार OTPद्वारे आपल्याला इथे आपलं परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये आपले आधार क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा हे फिल करायचं आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आय एम नॉट अ रोबोट म्हणून इथे क्लिक करायचं आहे व गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक आधार OTP येईल. ते OTP इथे टाकून आपल्याला आय एम नॉट अ रोबोट इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय इथे क्लिक करायचं आहे. आता OTP टाकून लॉग इन केल्यानंतर आपला आधार कार्ड, आपला फुल नेम जे आधार कार्डवर आहे ते इथे येईल. त्यानंतर आपल्याला इथे आपला ईमेल इथे टाकायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल क्रमांक आपला टाकायचा आहे. त्यानंतर आपले जेंडर इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपला व्हॉट्सअप नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला कोर्स आपण कोणत्या आपली कॅटेगरी आपली कोणती कॅटेगरी आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपले ॲड्रेस इथे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर सिटी टाऊन टाकायचं आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र राज्य तर ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपला जे जिल्हा आहे ते आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर आपले पिनकोड निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला डू यू हॅव अ स्मार्टफोन प्रेस करायचा आहे. त्यानंतर आपले जी क्वालिफिकेशन आहे, जे आपले बॅचलर झाले आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथं आता तुम्हाला कोणत्या सोर्सद्वारे तुम्हाला माहीत झालं की योजना दूत चालू आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. समजा मीडिया, न्यूज, ॲडव्हर्टाइजमेंट इथे क्लिक करायचं आहे. आता कन्सेंट द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गेट OTPवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या ईमेलवर एक OTP येईल. ते OTP इथे टाकायचं आहे. OTP टाकल्यानंतर आय एम नॉट अ रोबोट करून रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा आपल्याला एक मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला इथे कंप्लीट प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपले जे आपण माहिती भरलेली आहे रजिस्ट्रेशन दरम्यान ते सर्व माहिती आपल्याला इथे दिसणार आहे. ते माहिती सर्व एकदा चेक करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट म्हणजेच तुम्ही डोमिसाईल
आणि रहवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल हे ते अपलोड करू शकतो. JPG, PNG, PDF फॉर्मॅटमध्ये आपण येथे ते डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. त्यानंतर हू असिस्ट, तुम्ही ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोण सांगितलं आहे, कोण मदत केली आहे, तर सेल्फ करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये जॉब करायचा आहे तो जिल्हा इथे निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आता आपला जे एज्युकेशन आहे ते ज्या स्ट्रीममध्ये आपण पदवी केली आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला समजा सायन्स किंवा आर्ट टाकायचं आहे जे आपण केलेलं आहे. त्यानंतर ब्रँच टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी जी आपण युनिव्हर्सिटीमध्ये पास झालो आहोत ते टाकायचं आहे. त्यानंतर जो वर्षात आपण पास झालो आहे ते वर्ष ते आपल्याला ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपले पर्सेंटेज म्हणजेच टक्केवारी किती पडले होते ते टाकायची आहे. किती टक्के ते पर्सेंटेजमध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपली जी मार्कशीट आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर ॲड टू लिस्ट करून आता आपल्याला जे PDF डॉक्युमेंट अपलोड करायचं ते अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे अपलोड इथे बटनावर क्लिक करून हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे. आता हे अपलोड झाल्यानंतर मार्कशीट आपण PDF फॉर्मॅटमध्येच आपण अपलोड करू शकतो. ते अपलोड झाल्यानंतर आपण इथे ॲड टू लिस्ट इथे क्लिक करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे एज्युकेशन डिटेल आपल्याला दिसेल ते सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले एज्युकेशन डिटेल सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे व्ह्यू रिझ्यूम इथे क्लिक करून आपण जे माहिती टाकलेली आहे ते आपल्याला इथे दिसेल. ते इथे आपण हे प्रिंट करून आपल्याजवळ ठेवू शकतो. हे प्रिंट करून किंवा आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. त्यानंतर आता आपल्याला मॅचिंग जॉब या बटनावर क्लिक करून आपल्याला आता अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर तुम्ही रुरल किंवा शहरी भागात अर्बन ते निवड करू शकता. त्यानंतर आपल्याला ज्या जॉब आपला पाहिजे त्याचं डिस्ट्रिक्ट आपल्याला इथे निवडायचं आहे. त्यानंतर तालुका निवडून आपला ज्या ग्रामपंचायतमध्ये आपल्याला जॉब पाहिजे ते आपण सिलेक्ट करू शकता. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तिथं जर जॉब उपलब्ध असेल तर आपल्याला हे असं मेसेज येईल जे आपण गावात अप्लाय करत आहोत तिथे जागा उपलब्ध आहे. येथे आपण सर्व लोकेशन त्या जाग्यात ग्रामपंचायतची पाहू शकता. आता इथे आपल्याला व्ह्यू व अप्लाय बटन दिसत आहेत. अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर हे फॉर्म आपलं अप्लाय झालेलं आहे सक्सेसफुली. म्हणजे आता तुम्ही त्या जागेसाठी अप्लाय केलेलं आहे. आता ते ॲप्लिकेशनमध्ये आपण ते पाहू शकता. इथे जॉब टायटल, लोकेशन, स्टेटसमध्ये आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे ॲक्शनचा बटन दिसेल. ते आपण हे रेफरन्स कट बी करू शकतो. ते डोळ्याच्या बटनावर क्लिक करून जे आपण माहिती टाकलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता.